पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन झालेल्या अवकाळी पावसाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी परिसरात 38 गावांमध्ये मोठे नुकसान केले। त्यात 4044 शेतकऱ्यांच्या 1925 हेक्टरवरील शेत जमिनीवरील असलेले पिकांचे नुकसान झाले। नुकसानीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदार अमोल पाटील यांनी पाहणी केली। बडगाव शिवारात एरंडोल रस्त्यावर बिबट्याचे लहान पिल्लू जखमी अवस्थेत आढळून आले। त्यामुळे या परिसरात बिबट्या मादीचा वावर असावा असा संशय नागरिकांना आहे। यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। साधी सेवा असलेली एसटी बस वाटेत बिघाड होऊन बंद पडली तर शिवशाही, शिवनेरी, स्लीपर आदी उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवासाला परवानगी नव्हती। मात्र आता हे बंधन हटवण्यात आले असून प्रवासादरम्यान कोणतीही बस बंद पडली तर त्या मार्गाने जाणाऱ्या उच्च श्रेणीच्या बसमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे। भुसावळ येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमधील 5 पोलिसांना फेब्रुवारी 2025 च्या कॅप ऑफ द मंथ या पुरस्काराने गौरव करण्यात आले। बडगाव तालुक्यातील महिंदेडे येथे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बिकन राजपूत यांनी पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच मोहन बदाणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवड घेण्यात आली। यात शिलाबाई उत्तमराव देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। चाळीसगाव तालुक्यात रोटरी क्लब ऑफ मिल्क सिटी तर्फे 6 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत 15 वर्षातील मुलांकरिता मोफत विविध आजारांवर निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अमळनेर तालुक्यातील चौबारी येथे घरासमोर अंगणात लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना 29 रोजी पहाटे घडली। याबाबत मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। जामनेर येथे स्व हरिभाऊ बारी शासकीय ITI महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिर घेण्यात आले। उद्घाटन पोलीस निरीक्षक MM कासार यांनी केले। बडगाव तालुक्यात 2022-2023 पासून जल जीवन मिशनच्या 46 पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आली। त्यात फक्त 5 गावांच्या पाणी योजनांची कामे आतापर्यंत पूर्ण झाली। उरलेल्या 41 गावांची कामे अपूर्णच आहेत। त्यामुळे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग बडगावने या 41 कामांच्या ठेकेदारांना तब्बल 4 वेळा नोटिसा बजावल्या आहेत। काहीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारी दुपारी आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे माहेरपण सोहळा पार पडला। त्यावेळी त्यांनी पुढील काळात अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेणार असल्याचे सांगितले। जळगाव, सिंधी कॉलनी व इतर ठिकाणाहून चोरीला गेलेल्या 2 दुचाकींच्या घटना उघडीस आणण्यात MIDC पोलिसांना यश आले। या प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना शनीपेठ परिसरातून बुधवारी दुपारी 2 वाजता अटक केली। त्यांच्याकडून 1,40,000 रुपये किमतीच्या चोरीस केलेल्या 2 दुचाकी जप्त केल्या। चाळीसगाव तालुक्यात बोडरे या गावातील 27 वर्षीय तरुण आपल्या घरातून रागाच्या आणि संतापाच्या भरात बाहेर गेला आणि बेपत्ता झाला। चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली। एरंडोल तालुक्यातील करमुड गावातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली। याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चोपडा तालुक्यातील मनवेल गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून केळीचे गड व साहित्याची एकाने केली चोरी। याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। चोपडा तालुक्यातील दांबोडणी गावात टोल फाट्याजवळ अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणावर दोघांना प्राणघातक हल्ला। याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बडगाव तालुक्यातील बांबरोड बुद्रुक येथील शेतकरी अशोक पाटील यांचे शेतातील लिंबू चोरताना चोर सापडला। याबाबत बडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला।